नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या नव्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर आज दिवसभरामध्ये हा दुसऱ्यांदा व्हिडिओ आपण करतोय. सकाळी सुप्रीम कोर्टामध्ये एक अत्यंत महत्वाची घडामोड घडलेली होती आणि संध्याकाळ होता होता निवडणूक आयोगाचा सुद्धा एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल आलेला आहे. शिवसेना पक्षाची गेल्या 3 दशकांपासून ओळख असलेलं धनुष्यबाण, जी शिवसेनेची अस्मिता सुद्धा आहे, ते धनुष्यबाण आता ठाकरे गटाकडून हिरावलं गेलेलं आहे आणि ते शिंदे गटाला, म्हणजे खरं तर शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, हा जो दावा ते पहिल्यापासून करत होते तो निवडणूक आयोगानं मान्य केलेला आहे, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. 30 जानेवारीला जवळपास त्याच्या आधी 3 दिवस सुनावणी झालेली होती आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं आपला निकाल राखून ठेवलेला होता आणि आज तो निकाल जाहीर केलेला आहे. 78 पानांचा हा एकूण निकाल आहे आणि हा निकाल वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर कळेल की नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण दिलेला आहे. असे कुठले मुद्दे आहेत की ज्या आधारावरती उद्धव ठाकरेंचा जो दावा होता किंवा त्यांचे जे दावे आहेत ते चुकीचे ठरवलेले आहेत निवडणूक आयोगानं, हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कुठलीही केस चालवताना सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, पहिल्यांदा काही क्वेश्चन ऑफ लॉ निश्चित करत असतं की या प्रश्नांच्या आधारे आम्हाला निकाल द्यायचा आहे. निवडणूक आयोगानं त्यासाठी 4 प्रश्न हे निश्चित केलेले होते. पहिला प्रश्न काय होता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणूक आयोगामध्ये याचिकाकर्ता होता शिंदे गट. 19 जुलैला त्यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतलेली होती. ठाकरे गटाचं म्हणणं असं होतं की यांची याचिका जी आहे ती मेंटेनेबल नाहीये, वैध नाहीये. त्यामुळं पहिला प्रश्न होता की ही याचिका वैध आहे की नाही. दुसरा प्रश्न होता शिवसेना पक्षामध्ये फूट पडलेली आहे की नाही, कारण निवडणूक आयोगाच्या एकूण कामकाजानुसार असे डिसिजन देताना पहिल्यांदा हे बघावं लागतं की व्हर्टिकल स्प्लिट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, उभी फूट आहे का पक्षामध्ये, म्हणजे केवळ आमदार खासदार नव्हे तर संघटनात्मक बांधणीमध्ये सुद्धा फूट आहे का, हे निवडणूक आयोगाला तपासावं लागतं. तिसरा प्रश्न, जर अशी फूट असेल तर बहुमत डिसाईड करण्यासाठी नेमकी कुठली चाचणी वापरायची. आता या बहुमताच्या चाचण्या 3 असतात, त्या नेमक्या कुठल्या असतात याच्यावरती आपण नंतर येऊच, पण हा एक प्रश्न होता. आणि चौथा प्रश्न होता की मग या बहुमताच्या आधारे धनुष्यबाण हे जे पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे ते नेमकं कुणाला द्यायचं. आता पहिला प्रश्न होता वैधतेचा, तर त्या संदर्भात निवडणूक आयोगानं असं सांगितलं की या याचिकेसंदर्भात त्यांनी दिल्ली हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली होती आणि कोर्टानं सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांच्या याचिका ज्या आहेत त्या मान्य केलेल्या नव्हत्या आणि त्या आधारे ही याचिका जी आहे ती मेंटेनेबल आहे, वैध आहे. दुसरा प्रश्न होता शिवसेना पक्षात फूट पडलेली आहे की नाही, तर निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की हो, शिवसेना पक्षात फूट पडलेली आहे. आणि मग बहुमत डिसाईड करण्यासाठी त्यांनी सादिक अली केस, जी 1968 ची केस आहे, त्या केसनुसार टेस्ट ऑफ मेजॉरिटी निवडणूक आयोग लावत असतं आणि त्या आधारे निर्णय देत असतं. आता या टेस्ट ऑफ मेजॉरिटी ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत आणि त्याच क्रमानं जावं लागतं. पहिली टेस्ट जी आहे ती पक्षाच्या घटनेची टेस्ट आहे, म्हणजे दोन्हीपैकी कुठला गट पक्षाच्या घटनेचं योग्य पालन करतोय हे आधी बघितलं जातं. नंतर दुसरा प्रश्न असतो संघटनात्मक पक्षामध्ये, म्हणजे ऑर्गनायझेशनल विंगमध्ये नेमकं कुणाचं बहुमत आहे. आणि त्यानंतर तिसरी टेस्ट असते मेजॉरिटी टेस्ट, जी असते लेजिस्लेटिव्ह विंगमध्ये, म्हणजे विधिमंडळ पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे, आमदार खासदार कोणाच्या बाजूने आहेत. आता जर आपण साधं उदाहरण या बाबतीतलं लक्षात घेतलं तर आपल्याला माहिती आहे की शिंदेच्याकडे 55 पैकी 40 आमदार होते, खासदार जवळपास 13 होते 19 पैकी, आणि याच आधारावरती ते दावा करत होते की खरी शिवसेना आमची आहे. दुसरीकडे ठाकरेंचं म्हणणं होतं की संघटनात्मक, केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नाहीये, संघटनात्मक पक्ष जो आहे तो कोणाचा, याचा सुद्धा निवडणूक आयोगानं विचार करावा, कारण हे पदाधिकारी आमच्याकडे आहेत. आणि मग जी कागदपत्र सादर झालेली होती त्यांची संख्या पण खूप मोठी होती, म्हणजे ठाकरे गटानं जवळपास 23.5 लाख कागदपत्र दिलेली होती संघटनात्मक बांधणीतली आणि शिंदे गटाची जी होती ती 4.5 लाख होती. साहजिकच संघटनात्मक पक्षाच्या दाव्यामध्ये शिंदे गट कुठंतरी कमी पडत होता का, अशी एक चर्चा होती. पण आता तुम्ही हे बघा की निवडणूक आयोगानं थेट विधिमंडळ पक्षाची जी मेजॉरिटी आहे, म्हणजे आमदार खासदार कोणाच्या बाजूने आहेत, याच मेजॉरिटीचा प्रामुख्याने विचार केला. पहिल्या ज्या 2 मेजॉरिटीच्या टेस्ट होत्या
त्या त्यांनी नाकारल्या. आणि त्या का नाकारल्या? पहिली टेस्ट होती घटनेची टेस्ट, पक्षाच्या घटनेचं पालन नेमकं कोण करतंय. तर त्या संदर्भात ही टेस्ट नाकारताना आयोगाचं म्हणणं असं आहे की दोनही गट एकमेकांच्या वरती आरोप करण्यामध्ये किंवा दुसरा गट पक्षाच्या घटनेचं पालन करत नाहीये हे दाखवण्यामध्ये कमी पडला. त्यामुळं घटनेची टेस्ट त्या ठिकाणी बाद झाली. दुसरी टेस्ट होती ऑर्गनायझेशनल विंगची. ऑर्गनायझेशनल विंगमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड आहे. आता ऑर्गनायझेशनल विंगमध्ये कुणाचंच पारडं जड नाही किंवा ही टेस्ट आम्ही लावत नाहीये, याचं कारण निवडणूक आयोगानं काय दिलंय, तर निवडणूक आयोगानं एक अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप शिवसेनेवरती केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत जो बदल झाला तो बदल कायद्याप्रमाणे आम्हाला कळवण्यात आला नाही आणि त्यामुळं हा घटनेतला बदल इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डमध्येच नाहीये. आणि त्यामुळं मग जी घटनाच आम्हाला नीटपणे कळवली गेलेली नाहीये पक्षाची, किंवा जी घटना लोकशाहीवादी नाहीये, त्या घटनेच्या आधारावरती मग आम्ही ऑर्गनायझेशनल विंगचं बहुमत मोजणं हे चुकीचं राहील आणि त्यामुळं त्या टेस्टमध्ये दोनही गट फेल ठरलेले आहेत. आता हा घटनेतला बदल नेमका कधी आणि काय झालेला होता? शिवसेना पक्षाची स्थापना 1900 म्हणजे त्याच्या आधी जरी झाली असली तरी 1989ला त्यांना हे चिन्ह मिळालेलं होतं आणि 1999ला जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा त्यांनी त्यांच्या घटनेतला बदल केलेला होता. त्याच्या आधी निवडणूक आयोगानं वारंवार त्यांना हे सांगितलेलं होतं की तुमच्या पक्षातली जी रचना आहे की शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे हे तहहयात कायम राहणार, तेच नेमणुका करणार, हे योग्य नाहीये. लोकशाही मूल्य त्याच्यामध्ये असली पाहिजेत आणि त्यानुसार मग शिवसेनेनं आपल्या घटनेमध्ये 1999 मध्ये तो एक बदल केलेला होता. आता निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की तेव्हा जो बदल झालेला होता तो आम्हाला व्यवस्थित कळवलेला होता. त्याच्यानंतर 2018 मध्ये, म्हणजे हे सगळं बाळासाहेबांच्या निधनानंतर आहे, कारण बाळासाहेबांचं निधन 2013 मध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर जी कार्यकारिणी झाली 2018 मध्ये, त्याच्यामध्ये काही बदल झालेले होते. आणि हे बदल कुठले होते? तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं पक्षप्रमुख न घेता, शिवसेना प्रमुख हे पद न घेता पक्षप्रमुख हे पद स्वीकारलं आणि पक्षप्रमुख म्हणून स्वतःकडे काही अधिकार घेतले. आता हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. शिवसेनेच्या त्या घटनेमध्ये 2018च्या घटनेमध्ये असं आहे की प्रतिनिधी सभा ही शिवसेना पक्षाची सर्वोच्च बॉडी असेल आणि ही प्रतिनिधी सभा पक्षप्रमुखांची निवड करेल. निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की 2018 मध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये नेमणुकीचे सगळे अधिकार हे उद्धव ठाकरेंनी अमर्यादित पद्धतीनं स्वतःकडे घेतले आणि एक प्रकारे ज्या प्रतिनिधी सभेतून पक्षप्रमुखांची निवड होते त्याच प्रतिनिधी सभेचं बहुमत पक्षप्रमुखच ठरवू शकतील अशा पद्धतीची एक रचना त्याच्यातून तयार झाली. म्हणजे काही सदस्य निवडले जातील हे बरोबर आहे, पण काही सदस्य हे थेट नेमले देखील जात होते आणि त्यामुळं ज्या व्यक्तीची त्या पदावरती निवड होणार आहे तोच व्यक्ती जर नेमणूक करत असेल तर हे पक्षाच्या घटनेसाठी चांगलं नाहीये, हे लोकशाही मूल्यांमध्ये बसत नाही. आणि त्यामुळे हा दावा जो आहे तो त्यांनी निवडणूक आयोगाने केलेला आहे की ज्या घटनेवर आधारित ठाकरे गट हा सगळा बचाव करत होता ती घटना लोकशाहीवादी नाही. सोबतच निवडणूक आयोगाने हे पण सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत होत्या शिवसेना पक्षांतर्गत तर त्या आम्हाला नीट कळवल्या गेल्या नाहीत. म्हणजे 1999 साली बाळासाहेबांच्या हयातीत जो बदल झालेला होता पक्षाच्या घटनेमध्ये तो लोकशाहीला धरून होता, तो आम्हाला कळवलेला होता. पण 2018च्या बदलानं ही सगळी लोकशाहीवादी प्रक्रिया पुन्हा बदलून काहीशी हुकुमशाहीवादी करण्यात आली. आता खरं तर म्हणजे राजकीय भाषेमध्ये हे थोडंसं विरोधाभासी वाटेल की निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून बाळासाहेबांची घटना किंवा बाळासाहेब जे पक्ष चालवत होते तो लोकशाहीनुसार चालवत होते आणि उद्धव ठाकरे मात्र हुकुमशाहीनुसार चालवतायत, असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी निष्कर्ष आलेला आहे. अर्थात कायदेशीर भाषेमध्ये जे कागदांवर दिसतंय त्याच्या आधारावरती निवडणूक आयोगानं हा निष्कर्ष जो आहे तो काढलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीला म्हणजे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना वेगवेगळ्या पक्षीय नेमणुका करण्याचे हे सगळे अमर्याद अधिकार आहेत आणि त्यामुळं त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की भारताची एवढी मोठी लोकशाही आहे, जगात सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आणि अशा लोकशाहीमध्ये पक्षाची अशी लोकशाही रचना नसणं हे चांगलं नाहीये. शिवसेनेच्या अजून एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की ऑर्गनायझेशनल विंगमध्ये आम्ही का पडलेलो नाहीये.
तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की याच ऑर्गनायझेशनल विंगवरती ठाकरे गटाची सगळी मदार होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की आमदार खासदार तर बदलत राहतात, पण पक्ष कोणाच्या हातामध्ये आहे, पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत हे निवडणूक आयोगानं बघावं. पण ती टेस्ट बाद करण्यासाठी निवडणूक आयोगानं जे सांगितलेलं आहे ते हे सांगितलेलं आहे की ऑर्गनायझेशनल विंगमधली मेजॉरिटी दोनही बाजूंनी साबित झाली नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 13 प्रतिनिधी सभा असतात असं घटना सांगते, पण सद्यस्थितीमध्ये नेमकं कोण कोणाच्या बाजूने आहे आणि ती यादी देण्यामध्ये दोनही गट हे कमी पडले हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. आणि मग या सगळ्यानंतर निवडणूक आयोगानं कुठल्या आधारावरती निर्णय दिला? ज्या आकडेवारीवरती निर्णय दिलेला आहे तर ती आमदार आणि खासदारांची संख्या. ती नेमकी संख्या काय आहे हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात वाचून दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा विधानसभेतले आमदार. शिंदेच्या बाजूनं 55 पैकी 40 आमदार आहेत. ठाकरे गटाच्या बाजूनं 55 पैकी 15 आमदार आहेत. विधान परिषदेमध्ये शिंदेच्या बाजूनं 12 पैकी 0 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाजूने 12 पैकी 12 आमदार आहेत. हे विधान परिषदेतलं. लोकसभेमध्ये 19 खासदार आहेत एकूण, त्यापैकी 13 खासदार हे शिंदेच्या बाजूने आहेत आणि ठाकरेंच्या बाजूनं 4 खासदार आहेत. आता हे त्यांनी 4च का गृहीत धरलेत ह्याच्याबद्दल पण थोडीशी संदिग्धता आहे, कारण त्यांनी असं म्हटलंय की 6 खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केलेला होता, पण प्रत्यक्षात आम्हाला 4च खासदारांची अॅफिडेव्हिट्स मिळाली. त्यामुळे आता हे 4च खासदार कोण आणि ते 2 खासदार कोण आहेत की ज्यांची अॅफिडेव्हिट यांना मिळाली नाहीत निवडणूक आयोगाला, हा पण खरं तर संशोधनाचा विषय आता होऊ शकतो. राज्यसभेमध्ये 3 पैकी शिंदेच्या बाजूनं 0 खासदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूनं 3 पैकी 3 खासदार आहेत. ही एक जनरल आकडेवारी तुलनेची निवडणूक आयोगानं सांगितलेली आहे. पण याच्यातही आता तुम्ही बघा की विधान परिषदेमध्ये ठाकरेंचं बहुमत दिसतंय, राज्यसभेमध्ये ठाकरेंचं बहुमत दिसतंय, पण अशा विंगनुसार बहुमताचा विचार निवडणूक आयोगानं केलेला नाहीये. तर निवडणूक आयोगानं कशाचा विचार केलेला आहे? त्यांनी मतांची टक्केवारी लक्षात घेतली आहे. म्हणजे शिंदे गटाच्या बाजूनं 55 पैकी जर 40 आमदार आहेत तर या आमदारांना जी मतं मिळालेली आहेत ती निवडणूक आयोगानं गृहीत धरलेली आहेत. मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटाच्या 40 आमदारांची जी मतं आहेत ती 36,57,327 आहेत आणि 55 आमदारांची एकूण मतं जी आहेत ती 47,82,440. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडे असलेल्या आमदारांची मतं ही केवळ 11,25,113 मतं आहेत. ही अर्थातच 2019च्या विधानसभा निवडणुकीतली मतं आहेत. मग या आधारावरती निवडणूक आयोगाचा निष्कर्ष आहे की 76% मतं आमदारांची जी आहेत ती शिंदे गटाच्या आमदारांची आहेत आणि 23% मतं फक्त उद्धव ठाकरेंच्या बाजूला असलेल्या आमदारांची आहेत. आता खासदारांच्याकडे येऊयात. खासदारांच्या बाबतीत शिंदेच्याकडे जे 13 खासदार आहेत त्यांची एकूण मतं जी आहेत ती 74,88,634 आहेत आणि उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत 27,56,509. सोबतच 5 खासदार म्हणजे 6 खासदार खरं तर ठाकरे गटानं क्लेम केलेले होते, पण प्रत्यक्षात त्यातले 4च अॅफिडेव्हिट आम्हाला मिळाले, हे पण निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. आता हा नियम किती बरोबर मतांचा म्हणजे अशा पद्धतीनं विचार करणं याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. म्हणजे क्रिकेटमध्ये पण तुम्ही बघत असाल की कधी कधी जेव्हा मॅचचा निर्णय होत नाही पावसामुळे तेव्हा डकवर्थ लुईसचा नियम जो आहे तो लावला जातो. मग तो नियम किती किचकट आहे, मग त्या नियमामुळे कोणावरती अन्याय झालाय, ही टीम चांगली खेळत होती पण तरी सुद्धा या नियमामुळे ती कशी काय जिंकली, असे प्रश्न आपल्याला सुद्धा पडत असतात. पण निवडणूक आयोगानं सुद्धा अशाच पद्धतीनं जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांची मतं मोजलेली आहेत. आता ठाकरे गट हा दावा करत होतं की शेवटी आमदार खासदार कोणाचे असतात तर ते पक्षाचे असतात आणि त्यामुळं आमदार खासदार बदलले तरी पक्ष मात्र कायम राहत असतो. पण हा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मान्य केलेला नाहीये आणि या आमदारांची मतं मोजलेली आहेत 2019ची, त्याच्यानुसार हा निर्णय जो आहे तो दिलेला आहे. आता याच्या पुढे जाऊन अजून एक खूप गंभीर आरोप शिवसेनेच्या घटनेवरती केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2018 सालची ही जी घटना आहे ती त्यांनी आता कायद्यानुसार बदलून घेतली पाहिजे. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही टिकेल याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळं एक प्रकारे आता उद्धव ठाकरे यांची जी पक्षांतर्गत त्यांची जी पकड आहे तर ती
हुकुमशाहीकडे जाणारी आहेत त्यांनी या नियुक्त्या ज्या आहेत त्या लोकशाही पद्धतीने केल्या पाहिजेत, हे सुद्धा निवडणूक आयोगाने या निकालाच्या वेळीच बजावलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये संघटनात्मक त्यांचं जे बळ होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागलं, कारण मुळात ही वेळ ठाकरे गटानं स्वतःवरती आणली, कारण त्यांनी घटना या निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार रेकॉर्डवरती आणलेली नव्हती आणि ती घटना लोकशाहीवादी नाहीये. शिवसेनेची घटना लोकशाहीवादी नाहीये आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं हा निकाल जो आहे तो शेवटी आमदार आणि खासदारांच्या संख्येवरती दिलेला आहे. निर्णय तर झालेला आहे. पहिल्यापासून शिंदेगड दावा करत होतं की धनुष्यबाण आम्हाला मिळणार, त्याच पद्धतीनं हा निकाल झालेला आहे. आता पुढची एक महत्वाची गोष्ट आहे, शिवसेना पक्षाला म्हणजे ठाकरे गट जो आहे त्यांना आता एक नवीन नाव जे आहे त्या पक्षाचं निवडावं लागेल, त्यांना एक नवीन चिन्ह निवडावं लागेल. सगळ्यात महत्वाचा गंभीर मुद्दा, शिवसेनेच्या या ठाकरे गटाला आता पुन्हा प्रादेशिक पक्ष म्हणून नव्यानं स्वतःला स्थापित करावं लागेल, कारण ज्या क्षणी त्यांची ही ओळख गेलेली आहे, ज्या क्षणी त्यांचा धनुष्यबाण गेलेला आहे, त्या क्षणी निवडणूक आयोगाकडून मिळालेले सगळे जे काही प्रमाणपत्र असतील किंवा ज्या काही ओळखी असतील त्यांना पक्ष म्हणून, त्या त्यांना आता शून्यापासून सुरुवात कराव्या लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांमध्ये बंड झाली, शिवसेनेमधली तर बंड खूप नवीन नाहीयेत, याच्या आधी अनेकदा झालेली आहेत, पण शिवसेना हे नावच आणि धनुष्यबाणच हिरावलं जावं ही वेळ मात्र पहिल्यांदा आलेली आहे ठाकरेंवरती. आणि त्या अर्थानं हा जो सगळा निकाल आहे तो खूप महत्वाचा ठरणार आहे. आता पुढे राजकीय मैदानामध्ये याचे परिणाम काय होत आहेत हे तर आपल्याला बघावं लागेलच, पण निवडणूक आयोगानं ज्या मुद्द्यांवरती हा निकाल दिलेला आहे ते मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. आणि जसं आपण जर आता थोडक्यात याचा सारांश घ्यायला गेलो तर बहुमताच्या 3 टेस्ट असतात. पहिली टेस्ट, घटनेचं पालन कोण करतंय, तर आयोगाचं म्हणणं आहे कुणीच करत नाहीये. ऑर्गनायझेशनल विंगमध्ये ठाकरे गटाचं जरी बहुमत वाटत असलं तरी मुळात ती टेस्ट मान्यच केली नाही, कारण आयोगाचं म्हणणं आहे घटना ज्या आधारावरती ही ऑर्गनायझेशनल विंग उभी आहे तर ती पक्षाची घटनाच लोकशाहीवादी नाहीये आणि 2018 मध्ये त्यांनी आम्हाला रेकॉर्डवरती सुद्धा हे बदल आणलेले नाहीयेत आणि त्यामुळे शेवटी आम्हाला आमदार आणि खासदारांच्या संख्येवर यावं लागलं. आणि त्या संख्येमध्ये सुद्धा निकष काय लावले तर त्यांना मिळालेली मतं, या आधारावरती निवडणूक आयोगाचा हा निर्णय झालेला आहे. अर्थात चिन्ह जरी हिरावलेलं असलं तरी आता पुढचे लढाई जी आहे ती शिंदे आणि ठाकरेंची चालूच राहील. त्या लढाईमध्ये कोण बाजी मारतंय हे आपल्याला निवडणूक आल्यानंतर कळेल. अगदी थोड्या वेळापूर्वी निकाल आलेला होता आणि 78 पानांची ही अगदी धावती जेव्हा मी सगळी ही पानं चालली त्याच्यानंतर जी निष्कर्ष किंवा जे प्रमुख मुद्दे समोर आले ते तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. अजून जर काही महत्वाचं सापडलं तर आपण नव्या विश्लेषणासह पुन्हा भेटूच, पण हा निकाल तुम्हाला व्यवस्थित कळावा, नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती हा निकाल दिला गेलेला आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा तातडीचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. काही त्रुटी राहिल्या असल्यास गोड मानून घ्या, कारण अत्यंत तातडीने हा व्हिडिओ बनवलेला होता. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.